महाविकास आघाडीच्या महायुतीला पूर्ण विश्वास आहे की आमच्या 909 जागा निघून घोडे बाजार करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात महायुतीकडनं नक्कीच चालू आहे, पण आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांवर असं कितीही काही प्रयत्न आणि कितीही आमिष दाखवण्याचा प्रयत्न हा महायुतीकडनं झाला तरी विचाराला पक्के असणारे महाविकास आघाडीचे लोक जे आमदार आहेत ते आपले सर्वच जे MLCचे उमेदवार आहेत ते कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करतील आणि आजचा संध्याकाळचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने महायुतीच्या गळाला लागलेत, असे 3 ते 4 आमदार काँग्रेसचे महायुतीच्या गळाला लागलेत। जेव्हा महायुती अशा पद्धतीने राजकीय पुढ्या जर बाहेर सोडत असेल काँग्रेसचेच आमदार सांगतात, त्याच्यावरनं काही प्रमाणात आपल्याला असं समजावं लागेल की जे महायुतीचे सर्व नेते ते किती लेवलला जाऊ शकतात, नाही ते डेस्परेट झालेले आहेत। पण बघूया काय होतंय। नक्कीच कुठं ना कुठं तरी काही लोक हे आमिषाला आहारी जाऊ शकतात, पण आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून काँग्रेसचे जे आमदार आहेत गोरेंट्याल यांनी त्यांचे आमदार आरोप केला फिरमासेनेवरती की ते आणि 3 लोक संपर्कात आहेत महायुतीच्या। नाही, मी एवढंच सांगेल की निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल। तर ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की आम्ही गोडेबाजार करत नाहीये, त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं, त्यांनी हा गोडेबाजार केलेला असं कोण म्हणतं? प्रवीण दरेकर म्हणतात। पाटील सर त्या संध्याकाळीच आपल्याला कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।